लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता जिल्ह्यातील 65 गुन्हेगारांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ओळख परेड करत त्यांना चांगलीच संधी देण्यात आली आहे। तसेच त्यांच्याकडून गुन्हा घडणार नाही अशी प्रतिज्ञा देखील करून घेण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस दलाचं सर्वत्र कौतुकही व्यक्त केलं जात आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी अंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनानं विविध उपाययोजनांना वेग दिला आहे। यावेळी पोलीस प्रशासनाची सूचना सर्वच गुन्हेगारांनी शांतपणे ऐकल्याचं दिसून आलं आहे। निवडणुकीच्या निमित्तानं कुठलाही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधील गंभीर स्वरूपाचे गुन्हे व पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची आज ओळख परेड घेण्यात आली आहे। तर पोलीस प्रशासनानं त्यांना कडक शब्दात सूचना देत चांगलीच संधी दिली आहे। आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत, विशेषतः जे हिस्ट्री शीटर्स आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत, मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा एकूण 65 व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता, ज्याची प्रोव्हिजन CRPC 149 मध्ये पण आहे। आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकता। तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेले पण असू शकतात। असं नाही की हा ऑल इन्क्लुसिव्ह एक्झरसाइज आहे। ऑलरेडी आम्ही हा एक्झरसाइज पोलीस स्टेशन लेवलला पण घेतलेला आहे, आज इथे SP ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही लेखी स्वरूपात देखील समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगाने हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।